कधी कधी आपण कोणता तरी नवीन पदार्थ ट्राय केला आणि तो जर अपेक्षेपेक्षा भारी झाला तर शेफ झाल्याचं फिलिंग येतं की नाही. स्वतःचं कौतुकही वाटतं. माझ्याही बाबतीत असंच काहीसं झालं. गेल्या वर्षी असे स्वीटकॉर्नचे भजी केले होते आणि ते एवढे जबरदस्त झाले ना की आता माझ्याकडे नेहमीच हे बनत असतात. तुम्हीही जर एकदा ट्राय केले तर कांदा भजी विसरून जाल, कारण त्या भज्यापेक्षाही कुरकुरीत आणि टेस्टी असे होतात. मोजून 15 ते 20 मिनिटांमध्ये तयार होतात. चला तर पावसाळा स्पेशल हे खमंग कुरकुरीत स्वीटकॉर्न भजी करायला घेऊया. तर स्वीटकॉर्नचे भजी बनवण्यासाठी हे आपण एक कणीस घेतलेलं आहे मक्याचं. हे सगळ्यात आधी आपल्याला असं चिरून घ्यायचंय, म्हणजे याचे दाणे काढून घ्यायचे. कशा प्रकारे काढायचे हे पण दाखवते तुम्हाला, जेणेकरून जास्त सोपं पडेल. हे अशा प्रकारे चाकूच्या साह्याने ना चिरूनच घ्यायचं. सोलत वगैरे बसायची काहीच गरज नाही. सोलून घेतलं तरीही चालतं, पण त्याला थोडासा वेळ लागतो ना, म्हणून अशा प्रकारे जर चाकूने कट करून घेतलं तर सोपं पडेल आणि आपला वेळही वाचेल. बघा, हे जे स्वीटकॉर्न असतात ना ते एकदम असे सॉफ्ट असतात, त्यामुळं पटकन चिरले जातात. याच प्रकारे आपण जी देशी मक्का असते ना त्याचे पण भजी बनवू शकतो. आता एक फरक असतो, जर तुम्ही मक्याचे दाणे सोलून घेणार असाल तर त्याला परत असं चाकूच्या साह्यानेच चिरून घ्यावं लागेल किंवा मिक्सरमधून थोडंसं फिरवून घ्यावं लागेल. अख्ख्या मक्याच्या दाण्यांचे भजी करायला घ्यायचे नाही, कारण बऱ्याच वेळा मग ते तळताना तेलात वगैरे फुटण्याची पण शक्यता असते. म्हणून हे बघा, अगदी सहजरित्या हे आपल्याला असे काढता येतात आहेत आणि चिरतानाच बारीक होऊन येतात आहेत. एकाच कणसाचे आज आपण हे भजी करतोय. हे बघा, सगळे मक्याचे दाणे याच्यावरून निघलेले आहेत. हे बाजूला ठेवून देऊ आणि यात जर काही अख्खे मक्याचे दाणे राहिलेले असतील त्याला हे असं थोडंसं आपण चॉप करून घेऊया. गेल्या वर्षी मी अशाच प्रकारे हे स्वीटकॉर्नचे भजी बनवले होते. एवढे आवडले ना मला, खरंच खूप जबरदस्त होतात टेस्टला. स्वीटकॉर्नचे कोणतेही पदार्थ असू द्या, खरंच चवीला खूप भन्नाट लागतात. तर इथे बघा, हे आपले स्वीटकॉर्न चिरून झालेले आहेत. काय करूया, हे इथेच असे बाजूला सारून घेऊ आणि लगेचच कांदा चिरून घेऊ. हा एक मध्यम आकाराचा कांदा मी घेतलेला आहे. याला असा उभा पातळ चिरून घ्यायचे. आज आपण हे स्वीटकॉर्नचे भजी करतोय, त्यामुळं कांदा थोडासा कमीच घालायचा, नाहीतर ते कांदा भजी होतील. कांद्याची वरची टरफलं काढून मी तो स्वच्छ धुवून घेतला होता. बरेच जण कांदा धुवून घेत नाहीत, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या कांद्याच्या वरती जे असं काळ्या रंगाचा एक जो थर असतो ना, तो जो फंगस असतो तो आपल्या शरीरासाठी अजिबात चांगला नसतो. त्यामुळे कधीही कांदा धुवूनच मग वापरायचा. त्याचे खूप सारे तोटे असतात आपल्या शरीरासाठी त्या फंगसचे. हे बघा, कांदा चिरून झालेला आहे. लगेचच काही मिरच्याही चिरून घेऊयात. या 4 मिरच्या घेतल्यात छोट्या छोट्या. थोड्या जास्त तिखट आहेत म्हणून मी कमीच वापरते. मिरची चिरून घातली किंवा मिक्सरला वाटून घातली तरीही चालते, पण लहान मुलं वगैरे जर खाणार असतील तर मग असं काढून खाता येतं त्यांना. मिरची नाही घातली तरी पण चालते बरं का. आपण मोठे जे असतो ते असे सोबत तोंडी लावून मिरची घेऊ शकतो तळलेली. आता ही कोथिंबीर अशी बारीक चिरून घेऊयात. भरपूर कोथिंबीर वापरायची. कोणतीही भजी करताना त्यामध्ये कोथिंबीरीचा स्वाद खूप छान लागतो. त्यामुळे कोथिंबीर वापरण्यामध्ये कंजूसी करायची नाही अजिबात.
हा जो चिरलेला कांदा आहे ना तो असा थोडासा मोकळा करून घेऊया आणि लगेचच आपल्याला पीठ भिजवायला घ्यायचे. तर आपण जे स्वीटकॉर्न, कांदा, कोथिंबीर वगैरे चिरून घेतलं होतं ते या बोलमध्ये घेतले मी. आता यात एक एक करून पिठं घालूया. हे पाऊण वाटी बेसन घेतले, याच्यातलं थोडं थोडं करून घालूया यामध्ये. अगदी चमच्यावर शिल्लक ठेवते, लागलं तर परत अजून घालू आपण. आणि हे मोठे 2 चमचे तांदळाचं पीठ, थोडासा ओवाही घालूया. असा थोडा क्रश करून घालायचा म्हणजे याचा मस्त फ्लेवर लागतो भज्यामध्ये. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचे. बस, अजून दुसरं काहीही घालायची गरज नाही. आता हे थोडंसं कोरडं मिक्स करून घेऊया आणि मग अगदी थोडंसं पाणी घालून याचं पीठ भिजवून घ्यायचं आहे आपल्याला. आपण हे छान कुरकुरीत भजी करणार आहे ना, म्हणून यामध्ये सोडा वगैरे काहीही वापरणार नाही. जर कोणाला मऊ भजी करायची असतील याची तर बेसन पिठाचं प्रमाण थोडं जास्त वापरायचं आणि मग त्यामध्ये सोडा वापरायचा, अगदी 1 चिमूटभर इतका. म्हणजे त्यामुळे आपले नेहमीचे जे भजी असतात ना मऊ गोल, तसे भजी पण होतात स्वीटकॉर्नचे. जे कांद्याला, कोथिंबीरला, स्वीटकॉर्नला पाणी असतं ना अंगचं, त्याच्यामध्येच याला आधी थोडं मळून घ्यायचे. काय होतं, जर आपण आधीच पाणी घातलं म्हणजे पीठ घातल्या घातल्या पाणी घातलं तर मग एखाद्या वेळेस पाण्याचा अंदाज चुकू शकतो आणि जर हे भज्यांचं पीठ पातळ झालं तर मग हवी तेवढी कुरकुरीत भजी होणार नाहीत. म्हणून कधीही आधी अंदाज बघायचा आणि मग पाणी वापरायचे. तर मला काय वाटतंय, हे सगळं बेसन यामध्ये घालावं लागणार आहे. म्हणजे आपण जे घेतलं होतं ना पाऊण वाटी, ते सगळं बेसन इथे लागलंय आपल्याला. आता अगदी एखादा चमचा पाणी घालू आणि याचं पीठ भिजवूयात. हे बघा, तुम्हाला इथे भिजवतानाच लक्षात येत असेल, बऱ्यापैकी हे आपण घट्ट ठेवणार आहे. आणि बघा, अगदी चमच्याभरच पाणी घातलेलं आहे तरी पण याच्यामध्ये एवढा ओलावा निर्माण झालाय. कांद्याला कसं लगेचच पाणी सुटतं. हे आपलं भज्यांसाठीचं पीठ भिजवून तयार झालेलं आहे. हे बघा, इतपत घट्ट आहे आणि असंच ठेवायचं आहे, मगच आपली भजी छान अशी कुरकुरीत होणार आहे. आता काय करू, लगेचच ही तळायला घेऊयात. हे आपलं तेल आता गरम झालेलं आहे. आपण यामध्ये आता एक एक करून भजी सोडूयात. हे जर खूप जास्त वेळ असंच ठेवलं ना भिजवलेलं पीठ तर मग पातळ होऊ शकतं. त्यामुळे कुरकुरीत भज्यासाठी ना भिजवल्या लगेचच ती करायला घ्यायची. आणि अशी कशी पण सोडून द्यायची वाकडी तिकडी, म्हणजे ती दिसायला खूप छान दिसतात. अशा प्रकारे झाऱ्याने थोडंसं याला हलवून घेऊया. आणि जे आधी सोडलेत ना ते असे पटकन तळले जात आहेत. जे थोडे तळले गेलेले आहेत त्यांना पलटी करून घ्यायचं. आणि गॅस जर अगदीच फुल चालत असेल तर मंद ठेवायचा. बऱ्यापैकी चालत असेल तर मग मध्यम गॅसवरतीही तळून घेतली तरीही चालतात. इथे बघा, आपले हे भजी ऑलमोस्ट तळून झालेले आहेत. मस्त कुरकुरीत दिसायला लागलेत. आणि माझा गॅस जरा जास्त चालतो म्हणून मी मंद गॅसवरतीच हे तळून घेतले. आता लगेचच काढून घेऊया.
पहिली बॅच आपली तळून झालेली आहे. लगेचच दुसरीही तळून घेऊया. फक्त तेलाचं तापमान बघायचं काय होतं. लगेचच हे खूप गरम होतं आणि मग जर पटकन भजी तळून निघाली ना तर ती अशी आतपर्यंत कुरकुरीत होणार नाहीत. बघा अशी छोटी छोटी सोडून घेते मी. एखाद्या वेळेस ना उपवासाला कोणी कांदा वगैरे खात नाही, त्यांनी फक्त या स्वीटकॉर्नचे जरी बनवले ना तरीही खूप छान लागतात. तशा प्रकारचेही मी बनवून बघितले आणि मला तेही खूप आवडले बिना कांद्याचे. आता ही बॅच अगदी त्याच प्रकारे आपण तळून घेऊया. खालच्या बाजूनी थोडेसे तळले गेले. आता पलटी करूया. बघा एवढे दिसायलाच भारी दिसतात ना, करत करतच खावेसे वाटतात, एवढे टेस्टी लागतात. बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि इकडे ना पुण्यामध्ये 2-3 दिवस झालं सतत पाऊस सुरूच आहे. अजिबात पाऊस बंद होत नाही आणि जरी बंद झाला ना लगेच अर्ध्याभर तासात पुन्हा पाऊस सुरू होतो. तर इथं आपली भज्याची दुसरी ही बॅच झालेली आहे तळून. काढून घेऊयात. तेल वगैरे यामध्ये जास्त अजिबात राहत नाही बरं का. बघा आता अशाच प्रकारे सगळे भजी मी करून घेते. हे बघा इथंही आपली भज्याची तिसरी बॅच तळून झालेली आहे. ही पण काढून घेऊया आणि लगेचच यात आपल्याला आता मिरच्या तळून घ्यायच्या. भजी कोणत्याही प्रकारची असू द्या, त्याच्यासोबत मिरच्या असल्याशिवाय भज्याची मजा येत नाही. आता हे आपण रात्रीच्या वेळेस करतोय त्यामुळे लाईटमुळे तुम्हाला दिसत नसेल, पण एवढा खतरनाक कलर आलाय ना या भज्यांना आणि एवढी सुंदर दिसतायत. जर शक्य असतं तर तुम्हाला असं मी मोबाईलमधूनच पाठवून दिले असते. या काही 5-6 मिरच्या तळून घेऊ. त्याही मी धुवून सुकवून त्याला असं मधून चिरून घेतलेले. जर मिरच्या मधून चिरून नाही घेतल्या तर त्या तेलामध्ये फुटतात आणि आपल्या अंगावर वगैरे तेल उडू शकतं. त्यामुळे कधीही मिरच्या तळताना त्याला मधून असं चीर मारून घ्यायची. बघा मस्तपैकी या मिरच्याही तळून झालेल्या आहेत. काढून घेऊयात आणि याला मीठ लावू थोडंसं. इथं हे आपले पावसाळा स्पेशल खमंग कुरकुरीत असे स्वीटकॉर्नचे भजी तयार झालेले आहेत. 1.5-2 तास तरी ते असेच कुरकुरीत राहतात, मऊ वगैरे पडत नाहीत. बघा एकूण एक भजी दिसायला काही सुरेख दिसतोय आणि मस्त कुरकुरीतही दिसतोय. तुम्ही जर आपली महाबळेश्वर स्पेशल स्वीटकॉर्न चाटची रेसिपी अजून बघितली नसेल तर तीही बघून घ्या, कारण ती सध्या बरीच व्हायरल होतीये. अशा साध्या सोप्या चटपटीत आणि कुरकुरीत रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.